कुछ तो गड़बड़ है दया, क्योंकि इधर थूकने वाली औलाद एक बाप की तो नहीं हो सकती। मेरे ख्याल से वो सार्वजनिक जगह पे थूक रही है ना, तो सार्वजनिक बाप की औलाद हो सकती है। मग आता तुम्ही ठरवा, तुम्ही एका बापाची औलाद आहे का सार्वजनिक बापाची औलाद आहे। इथं एवढी गुटखा थुकून थुकून एवढी घाण केलेली प्रमाणाच्या बाहेर, त्याच्या पलीकडे सोडा, इथं कचरा कुंडी बघा, इथं कचरा खुसून ठेवलाय, खाल्ल्याला पुढे इथं खुसून ठेवल्यात, इथं खाली घाण केलेली आहे। म्हणजे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी एवढी घाण करता। आता ही घाण जी आहे ती आहे महाराष्ट्र बँकेच्या खाली। महाराष्ट्र बँक ही सर्व्हिस देण्याच्या बाबतीत एकदम थर्ड क्लास आहेच आहे, पण आता घाण करायच्या बाबतीतून एकदम एक नंबर असलेली असं मला वाटायला लागले। कारण जर ह्यांच्या बँकेच्या बाहेर ते थुकतात, तर बँकेत थुकून घ्या तुम्ही, तुमच्याकडे आलेले कस्टमर, नाही तर इथे एखादं स्वच्छता करा, साफसफाई करा, नाही तर एखादं बेसिन बसवा, नाही तर तुम्ही रोजच्या रोज क्लीन ठेवा ना। आणि जर अशी तुम्ही कुठेतरी घाण करत असताल, तर तुम्ही खाजगी अवलाद आहे का सार्वजनिक अवलाद आहे हे तुम्ही ठरवा, तुम्हाला नेमकं करायचं काय। नमस्कार, मी पत्रकार अमृत झांबरे, तुम्ही पाहत आहात शिवश्री न्यूज। धन्यवाद।